जन्म मृत्यू जरा तिगहा भूर्भुवस्वस्तरुः तारः सविता प्रपितामहः 966 जन्म मृत्यू जरा तिगहा जायते जन्म अस्ति असणं वर्धते वाढणं विपरिणमते बदलणं क्षय अपक्ष्यते क्षय नश्यति नाश पावणं इत्यादी षड्भाव विकारांः या 6 प्रकारच्या विकारांच्या अतिथ्य गच्छति इति या सगळ्यांच्या पलीकडे जो असतो तो किंवा हे ज्याला अस्तित्वात नाही तो जन्म मृत्यू जरा तिगहा. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात न जायते म्रियते वा कदाचित, असा जो तो कधी जन्मत नाही न मृत्यू कधी येत, म्हणून जो सर्वोच्च ज्ञानरूप आहे तो जन्म मृत्यू जरा तिगहा जन्म मरण वृद्धत्व या पलीकडचा परिवर्तनहीन आत्मा नारायण सदैव एक सर्वोच्च आहेत, निरंतर जिवंत, कधीही न मरणारा, कारण त्याला अजन्म आहे. एकदा अस्तित्वात आल्यावर आत्मा कधीही अस्तित्वहीन होत नाही, असा जो जन्म मृत्यू जरा ह्याच्या पलीकडचा तो जन्म मृत्यू जरा तिगहा. ओम जन्म मृत्यू जरा तिगाय नमः. 967 भूर्भुवस्वस्तरुः भूर्भुवस्वः त्रीणि व्याहृतरूपाणि. हे 3 हे गूढ उच्चार आहेत. शुक्राणी सार अर्क त्रयी साराणी 3 वेदांचं हे सार आहे. भरऋचा जे वेदांमध्ये प्रवीण निष्णात आहुः जे असतात तै, त्यामुळे होमादीनां होम वगैरे जगत 3ही लोक त्रयम 3ही लोक तरती प्लवते इति त्याच्या पलीकडे जातात असा तो भूर्भुवस्वस्तरुः. म्हणजे हे 3 भूर भुवस आणि स्वहा हे 3ही गूढ उच्चार हे त्या 3 वेदांचं सार किंवा अर्क आहेत आणि जे वेदांमध्ये प्रवीण असतात ते होम वगैरे करायच्या आधी हे उच्चारतात आणि त्यामुळे ते 3ही लोक तरुण पलीकडे जातात. किंवा अग्नौ प्रास्ताहुतीही मनुवचनामध्ये म्हणतात अग्नीमध्ये दिलेली आहुती सम्यक आदित्यम सूर्यापर्यंत पोचते. उपतिष्ठते आदित्यान सूर्यापासून जायते वृष्टी सूर्यापासून पाऊस निर्माण होतो. वृष्टे हे अन्न, पावसामुळे अन्न. तथा प्रजा त्यामुळे सर्व प्रजा सृष्टी अस्तित्वात येते, असा जो तो भूर्भुवस्वस्तरुः. भूर्भुवस्व समाख्य हे 3 शब्द लोकत्रय संसार वृक्षरूपात 3 लोकांचं संसारचं जणू काही रूपक आहे. भूर्भुवस्वहा हे वृक्षरूपात जो 3ही अक्षरांना व्याप्य तिष्ठती व्यापून राहतो, आच्छादून आहे, असा जो तो भूर्भुवस्तरुः. त्रैलोक्यरूप वृक्ष हे ज्याचं रूप आहे. भू भुव आणि स्वहा हे 3 लोक हे अनुभवाचं क्षेत्र जागृत स्वप्न सुषुप्तीचं प्रतिनिधित्व करतात. या सगळ्यांचं सार चेतनेच्या सर्व स्तरांवर अनुभव देण्याचं काम परमेश्वरांचंच असतं. सर्वत्र सदैव सर्व गोष्टीत जे व्याप्त असतात ते भूर्भुवस्वस्तरुः. ओम भूर्भुवस्व स्तरवे नमः. 968 ताराय संसार सागर तारयन पार करायला. तारहा प्रणवो वा जो मदत करतो तोच जो प्रणव आहे तो तारहा. प्रणव किंवा ओंकार तो तारहा. तारक जो सगळ्यांना संसार सागर पार करायला मदत करतो. शाश्वत नाविक जो आहे. जर भक्तांनी खरी भक्ती असेल, अटळ विश्वास असेल
आणि पूर्ण समर्पणाने जर त्याला भजलं तर ते त्या भक्तांना निश्चितपणे तारक ठरतात. असा जो तो तारहा. ओम ताराय नमः. 969 सविता सर्वस्य लोकस्य, सर्व लोकांचा जनक इति सविता. हा सर्व लोकांचा जनक किंवा पूर्वज जो तो सविता. सर्वांना उत्पन्न करणारा ब्रह्मा किंवा सूर्य, पूर्ण ब्रह्मांडाचा जो शाश्वत पिता आहे तो सविता. ओम सवित्रे नमः. 970 प्रपितामहः. पितामहस्य ब्रह्मणः अपि पिता. जो पितामह आहे ब्रह्मा, त्याचा जो पिता, ब्रह्मदेवाचा जो पिता तो प्रपितामहः. ओम प्रपितामहाय नमः.